जेवणामध्ये चवीसाठी काही पाहिजे असेल तर लोणचं हमखास पाहिजे असतं. लोणचं असेल तर जेवण 2 घास जास्तच जातं. तर आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी झणझणीत तिखट लिंबूचं लोणचं. सर्वात अगोदर लिंबू वॉश करून घ्यायचे आणि नंतर त्याला बारीक स्लाइसमध्ये कट करून त्यामधील सर्व बिया काढून घ्यायच्या. नंतर त्यामध्ये मीठ, हळद टाकून त्याला छानपैकी एकजीव हलवून घ्यायचं आणि 10 मिनिटासाठी रेस्टला ठेवायचं. नंतर मोहरी घेऊन मिक्सरला वाटून घ्यायची आणि तेल गरम करून तेलामध्ये मोहरीचं वाटण टाकायचं. यानंतर लाल तिखट 1 चमचा यामध्ये घालायचा, कारण आपल्याला लाल तिखट लोणचं बनवायचं आहे. थोडीशी हिंग यामध्ये घालायची आणि छानपैकी याला हलवून घ्यायचं. तेल जास्तही गरम करायचं नाही, नाहीतर सर्व करपून जातं. थोडीशी चवीपुरती साखर टाकायची, म्हणजे लोणचं आपलं चविष्ट लागतं, आंबट लागत नाही. सर्व मिश्रण यामध्ये टाकून याला छानपैकी हलवून घ्यायचं. हे लोणचं आपण काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून कमीत कमी 1 वर्ष तरी खाऊ शकतो. खूपच टेस्टी लागतं.